एक सिगरेट द्या. काय मामा इथं बसलाय? इथं बसलाय म्हणलं. तर पुढल्या गावाला तर तुम्ही जाणार आजच्याला, पुढल्या गावापर्यंत सोडताय का मला? अहो पण घेऊन जावा, बराच वेळ झालं बसलं तिथे. ठीक आहे चला. काय म्हणता मामा मग? काय नाही साहेब, निवांत बघा. घरात ना कोणाला तर फोन लावून बोलून घ्यायचं नाही का? कोणच नाही हो घरात, त्यामुळे नाही बोलवलं. आलो मी. मामा मुलगा काय करतो तुमचा? माझ्या मुलाची लय भारी स्टोरी आहे साहेब, सांगतो तुम्हाला, ऐका. 15 वर्ष झालं तर माझ्या लग्नाला, पण देवानं आमच्या पदरात काय मूलबाळ दिलं नव्हतं. माझी बायको आणि मी, आम्ही दोघांनी लय नवाज केलं. प्रत्येक देवा पुढं डोकं आपटलं आणि एकच मागणं मागितलं की आम्हाला एक मूलबाळ होऊ दे. मग 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 काय सर, देवानं आमचं ऐकलं आणि एक गोंडस पोरगं आमच्या पदरात टाकलं. म्हणजे एकदाचं नवस पूर्ण झालं. कशाचं नवं साहेब, मुलगा जन्मला हो, पण जन्मल्यापासूनच आजारी होता. आणि सगळं डॉक्टर म्हणालं हे पोरगं काय आता जगायचं नाही. जुर्मी घेतली हो माझ्या बायकोनं, पुन्हा देवाला नवस बोलाली आणि पांडुरंगाला देवाला नवस मागितलं, माझं आयुष्य घे पण माझ्या लेकराला आयुष्य दे. देवानं ऐकलं सर आणि मुलगा बरा झाला सर. पण माझी कारभारी निघून गेली हो सर, मला सोडून निघून गेली सर. मी म्हटलं जाऊ दे, मुलगा आहे त्याला सांभाळू, सगळं सुख त्याला देऊ. आता आहे ना दोघं तुम्ही निवांत? कशाचं निवांत साहेब, चुकीच्या संगतीला लागला. कुठं आहे त्यो? मला भेट घालून द्या, मी समजावून सांगतो त्याला. कसं सांगणार साहेब त्याला समजावून? यानं जीव घेतला हो साहेब त्याचा, यानं जीव घेतला. त्याला एवढं तर समजायला पाहिजे होतं की त्याच्या आईचं आयुष्य त्याला लाभलं होतं. तुम्हाला हात जोडून सांगतो साहेब, सोडून द्या ती नशा. यानं जीव घेतलाय माझ्या मुलाचा, यानं जीव घेतला माझ्या बायकोचा, यानं माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं साहेब, उद्ध्वस्त केलं. मी जिवंत असताना मला मरण यातना दिला साहेब. या सिगारेटनं साहेब, याच्यामुळे माझा मुलगा गेला, याच्यामुळे माझा मुलगा गेला, याच्यामुळे मी जिवंतमध्ये मरण यातना, याच्यामुळे